हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल सोनल ब्लॉगर विथ फॅमिलीमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर आजचा हा ब्लॉग यूट्यूबवरील सेकंड ब्लॉग आहे माझा. तर आता वाजलेले आहे सकाळचे 6:30. मी माझं सगळं आवरून मी सकाळी स्वतःची प्रातःकालीन कामे स्नान आधी उरकून देवपूजा करते. तर सर्वात पहिलं इथं दिवा प्रज्वलित करून घेतला. देवांना छान स्नान आधी करून हळदी कुंकुम आधी अर्पण केलं. त्यानंतर पुष्प अर्पण केले. तर माझी देवपूजा वगैरे झाली की लगेचच सकाळच्या स्वयंपाकाला बसले. त्यानंतर भाजीची तयारी चालू आहे. बटाटे टोमॅटो वगैरे कापून घेतला. कढईमध्ये जिरे मोहरी तेल अद्रक लसणाची पेस्ट वगैरे घालून टोमॅटो टाकून छान मंद आचेवरती परतून घेतला. मग भिजवलेली डाळ आणि बटाटा टाकून घेतला आणि भाजी पण बनवून घेतली. तर भाजी शिजून झाली होती. त्याच्यानंतर तांदूळ ऑलरेडी निवडून घेतले होते. त्याला पाण्याने छान वॉश करून घेतलं आणि पांढरा भात शिजवायला टाकला. गव्हाचं पीठ चपात्यांसाठी मी अगोदरच मळून घेतलं होतं. आणि हा माझा सेकंडच ब्लॉग आहे, त्यामुळे एवढा काही नीट जमला नाही आणि मी हा बनवण्यासाठी तेवढं कम्फर्टेबल पण ते तरी पण म्हटलं चला सुरुवात तर करूयात आणि ट्राय करून बघूयात. हळूहळू का होईना व्हिडिओ बनवायला जमतील आणि बोलायला पण थोडासा कॉन्फिडन्स येईल आणि हळूहळू व्हिडिओची क्वालिटी आणखीन चांगल्या प्रकारे ग्रो होईल. तर कचरा खूपच झाला होता, मग लगेचच झाडू मारून घेतला. झाडून वगैरे काढून झालं की भातही छान शिजला होता आणि भाजी झालेली होती आणि पीठ मळलेलं पण छान प्रकारे भिजलं गेलं होतं. आज थोडं व्हिडिओ बनवण्यामुळे थोडा म्हणजे काही तर खूपच लेट झाला होता स्वयंपाकाला पण. व्हिडिओची क्वालिटी कशी की आणि सेकंड नंबर म्हणजे तेवढा काही छान असा व्हॉइस ओव्हर मला नाही जमला. त्यामुळं प्लीज समजून घ्या आणि हो, निगेटिव्ह कमेंट्स वगैरे करू नका.
तरी तर सर्व चपात्या पण बनवून झाल्या होत्या आणि सकाळचा सगळा स्वयंपाक पण बनवून रेडी होता. त्यानंतर म्हटलं चला बीटाचे चिले तरी बनवावेत, कारण बीट असं काही नुसतं खाऊ वाटत नाही आहे. त्यानंतर बीट छान प्रकारे बारीक असं कट करून घेतले, एक हिरवी मिरची तोडून घेतली आणि थोडंसं कोथिंबीर घेतली, पाणी घालून घेतलं आणि ग्राइंडरला एक पेस्ट बनवून घेतली अशा प्रकारे. आणि डोसा पॅनवरती बीटाचे चिले बनवून घेतले. नुसतं बीट खाऊ वाटत नाही, पण जर अशा प्रकारचे चिले बनवले ना खूप टेस्टी लागतात आणि सोबतच हेल्दी देखील आहेत. तर चला, स्वयंपाक तर सर्व बनवून झाला होता. त्याच्यानंतर गॅस थोडासा घाण झाला तो पण, त्यामुळे मी पाणीच टाकला आणि कपड्याने पुसून घेतला. तर आजचा ब्लॉग माझा कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. आणि माझ्याकडनं काय चुका झाल्या त्या पण तुम्ही सांगू शकता, म्हणजे मी परत त्या करणार नाही. तशा तर भरपूर झाल्या असतील, कारण हा माझा सेकंडच ब्लॉग आहे आणि मला काय तो तेवढा जमलेला नाही. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.